माझ्या भगवान भोलेनाथाला ज्या गोष्टीची आवड आहे ते म्हणजे आपला भाव। तर भाव असल्याशिवाय आपण इथे येऊ शकत नाही, देवही भेटू शकत नाही। भाव अंतःकरणामध्ये असेल तर अगदी ती ओढ आपल्याला इथपर्यंत घेऊन येते। पाहता पाहता शिवमहापुराण कथेचा 4था दिवस आहे आज। अगदी मध्यावरती येऊन थांबलेला आहोत आपण। आणखी 3 दिवसाच्या कथेनं आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा रामराम घ्यावा। तुमच्या मनाला एक प्रचंड प्रकारची ओढ, आस, आठवण राहणार आहे की खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे शिवमहापुराण कथा सत्र पूर्ण झालेलं आहे। किती गरमी होते, एवढ्या गरमीमध्ये सुद्धा आमच्या महिला भगिनी हा त्रास सहन करत, म्हणजे खरं तर कथा ऐकण्यात तुम्हाला लक्षच राहत नाही की आपल्याला गरमी होते का, गुडघ्याला दुखतंय का, पाठीमध्ये पेन होतंय का, हे लक्षच नाही। कथेमध्ये आपण विसरतो स्वतःला आणि हेच अपेक्षित आहे। सुंदर अशा या शिवमहापुराण कथेच्या सत्रामध्ये आपण कालच्या सत्रात श्रवण केलं की भगवान भोलेनाथ यांना ब्रह्मदेवाचा राग येतोय। भगवान सदाशिव म्हणतात, मी ब्रह्मदेवाला तपश्चर्या करायला सांगितलं आणि यांचं वेगळंच चालू झालं, मी मोठा की तू मोठा। लक्षात घ्या, ज्या वेळेला माणसाचा अहंकार उचंबळून बाहेर येतो त्याच वेळेला संघर्ष आणि वाद उभा राहत असतो। वाद कशातून होतोय? मी मोठा की तू मोठा। कुणी जर आपल्याला आरे म्हटलं तर आता माणूस दम काढत नाही, लगेच कार्य म्हणतात का, मी का म्हणून त्याचं सहन करू? ही भावना माणसाच्या मनामध्ये असते आणि त्यातून संघर्षवाद निर्माण होतो। पण श्रेष्ठ आहेत संत की ते संत अखिल मानव जातीला शिकवतात, बाबा रे जीवनामध्ये नम्रता धारण करा, खूप नम्र व्हा। आभाळा एवढी ज्यांची उंची आहे असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाशी संवाद करताना, देवाशी बोलताना म्हणतात, देवा मला लहान बनव। लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा।
आहेत, पण देवाशी बोलताना, देवाला मागताना म्हणतात, देवा लहानपण दे गा देवा. याच्यातून आपण शिकायचं आहे की जीवनामध्ये असा कधी प्रसंग उभा राहिला तर कधीतरी लहान व्हायला पण आपण शिकलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण सुखी कसे होणार? लहान होणं म्हणजे नम्रता धारण करणं. आपल्या अंगी जर नम्रता असेल तर आपली जागा कोणीच घेऊ शकत नाही. समाजामध्ये जे आपलं स्थान आहे ते कायम राहील आपल्याकडे. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून माझ्या ताईंनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नम्रता हा माणसाच्या जीवनाला उन्नत बनवणारा सगळ्यात मोठा गुण आहे. नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. एक उदाहरण ऐका. नम्रतेनं आपली जागा कुणीच घेऊ शकत नाही हे पटवून देण्यासाठी, नम्रतेचं महत्त्व सांगण्यासाठी उदाहरण सांगते. कथेतून शिकायचं आहे आपल्याला. हे समुद्राच्या पत्न्या समुद्राला भेटायला निघाल्या आणि या समुद्राच्या पत्न्या म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सगळ्या नद्या समुद्राच्या पत्न्या आहेत. त्या समुद्राला भेटायला जातात. बरं, भेटायला जाताना काही रिकाम्या हातानं जात नाहीत. काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. काय घेऊन जातात बरं त्या? कोणाची घरं, कोणाची गुरं, कोणाची डोरं, पर्वत, दगडं, धोंडे, त्यांच्या प्रवाहात जे सापडेल ना त्याला घेऊन जातात त्या. एक दिवस समुद्र म्हटला, का ग भेटायला येता खऱ्या आणि भेटवस्तू पण आणता, मग म्हणजे आजपर्यंत एक वस्तू तुम्ही मला आणली नाही, ती द्याल का? नद्या म्हटल्या, मालक तुम्ही सांगा ते मी घेऊन येतो आम्ही. तुमच्या मनात प्रश्न उभा राहील, नद्या कुठं पतीला भेटवस्तू घेऊन जात असतात का? तुम्ही नाही का माहेरला गेल्यानंतर सासरी वापस येताना मालकाला एखादा टी शर्ट, हातातलं घड्याळ, एखादा मोबाईल फोन घेऊन येता आणि म्हणता माझ्या पप्पानं घेतलं तुम्हाला, माझ्या भावानं घेतलं. तुमच्या मालकाला बिचारायला माहितीच नसतं तुमच्याच खिशातले, त्यांच्याच खिशातले पैसे असतात म्हणून. हे त्यांना माहीत नसतं, पण या नाव करतात माझ्या दादानं घेतलं, माझ्या भावानं घेतलं. तुम्ही जशी भेटवस्तू तुमच्या पतिदेवाला घेऊन येता तशा या नद्या भेटवस्तू घेऊन जाता. पण आज समुद्र म्हणतोय एक वस्तू तुम्ही आजपर्यंत मला आणली नाही. नद्या म्हटलं, सांगून पहा, आंब्याचं बन आणावं का नारळाची बाग आणावी? सांगा काय आणू आम्ही? मोठी 10 मजली इमारत घेऊन यावी का नेमका एखादा पर्वत आणावा? समुद्र बोलला, पर्वत नको, इमारत नको, आंब्याचं बन नको, नारळाची बाग नको. मग अगं तुमच्या पात्रामध्ये तो छोटा लव्हाळा आहे की नाही, तो लव्हाळा घेऊन या. आवेशात आलेल्या त्या नद्या एका मिनिटात शांत झाल्या. त्या म्हटल्या, मालक मोठं मोठं काही पण सांगा, पण हे तो लव्हाळा काही आम्ही आणू शकत नाही. म्हणे का बरं? म्हणे त्या लव्हाळ्याची गंमत अशी आहे, आम्ही रागात आलेलो दिसले की तो लव्हाळा लगेच खाली मान टाकतो, खालीच मान टाकतो, तो वागतो, झुकतो खाली. आम्ही खवळलेलो दिसलो की लगेच तो खाली मान टाकतो आणि आम्ही शांत जेव्हा होतो तेव्हा तुरा काढून उभा राहतो. तो खाली मान टाकतो याचा अर्थ काय? त्याला नम्र होता येतं, त्याला झुकता येतं, त्याला नमता येतं. जर नम्रता या गुणानं छोट्याशा लव्हाळ्याची जागा कोणी घेऊ शकत नाही तर आपण माणसं आहोत. आपण जर नम्रतेनं जगलो तर आपली ही जागा कोणी घेणार नाही. कायम आपली जागा समाजामध्ये कायम राहणार. पण त्याच्यासाठी नम्र भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. खरं तर भाऊंला ही गोष्ट आवडत नाही, पण सांगावं असं वाटतंय. गोरखभाऊ शेळके असं व्यक्तिमत्व आहे की एकदम नम्रता, एकदम शांततेत, कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त न करता एक बोलण्याची देणगी, एक स्वभाव भगवान परमात्मानं त्यांना दान दिलेलं आहे की नम्रतेनं सगळ्यांना बोलणार. आपल्यापेक्षा वयानं लहान असू द्या, आपल्यापेक्षा वयानं मोठे असू द्या,
म्हणजे अशी बरीच माणसं आपल्या या कार्यक्रमामध्ये असतील, पण मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, सगळ्यांचा परिचय नाही आहे. पण तुम्हाला सगळ्यांना परिचित असणारे गोरखभाऊ शेळके एक असं व्यक्तिमत्व आहे की नम्रता त्यांच्या अंगी फार आहे. हा नम्रता गुण जर आपण आपल्या अंगी आणला तर नक्कीच समाजाच्या अंतःकरणामध्ये आपली जागा राहते. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. हे नम्रतेचं उदाहरण मी तुम्हाला का सांगत आहे, तर त्याचं एकच कारण, ब्रह्मदेव माघार घ्यायला तयार नाही. मीच पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. आणि मग त्याच्यातून काय झालं, नुकसान कोणाचं झालं? ब्रह्मदेवाचंच नुकसान झालं. 5वं जे मस्तक होतं ते कापल्या गेलं. महादेवाच्या भुवईमधून भैरवाची निर्मिती केली आणि भैरव भगवंतानं ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक कापून टाकलं. ब्रह्मदेवाला सांगितलं महादेवानं, ब्रह्माजी तुम्ही निर्माण केलेल्या पृथ्वीवरती तुम्हालाच जागा नसेल. किती कठीण गोष्ट आहे ही. अगदी कोट्यावधी रुपयाचं घर बंगला आपण बांधावा आणि आपल्याच पोरांनी म्हणावा आता तुम्हालाच राहायला जागा नाही इथं. याच्यापेक्षा काय कठीण आहे? ब्रह्माजी व्याकुळ झाले, देवा मला कुठेतरी जागा द्या, नाहीतर मी रचलेल्या सृष्टीमध्ये जर मलाच जागा भेटली नाही तर या एवढ्या मोठ्या सृष्टीची रचना करून काहीच उपयोग नाही होणार, मला समाधान वाटणार नाही. मग सांगितलं, पृथ्वी निर्माण सृष्टी रचना झाल्यानंतर हातातलं केतकी पुष्प जिथे पडेल तिथे तुम्ही तुमचं विश्वातलं एकमेव मंदिर असेल. राजस्थानमध्ये अजमेरच्या बाजूला पुष्कर तीर्थ नावानं ते ठिकाण आहे, ब्रह्मदेवाचं विश्वातलं एकमेव मंदिर. भगवान श्री विष्णूला खूप वरदानं दिली. विष्णू तुम्ही सत्य बोललात म्हणून तुम्ही सत्यनारायण असाल. सत्यनारायण भगवंताच्या निर्मितीची कथा अशा पद्धतीनं ही कथा जन्माला आलेली आहे. केतकी पुष्पाला सांगितलं तुझा अत्तर म्हणून स्वीकार करेल. तुटलेल्या त्या मस्तकापासून वडाचं झाड निर्माण झालं, वटवृक्ष निर्माण झाला. अशा अनेक कथा सांगत सांगत आता आपण शिवमहापुराण ग्रंथाला पुढे घेऊन जाणार आहोत. कथा फार सुंदर आहे, सगळ्यांनी कान देऊन ऐका. विष्णूचं जल महादेवानं स्वीकारलं, ब्रह्माजीचं लाल चंदन स्वीकारलं. बेलपत्राची अनेक ठिकाणी अनेक प्रकारानं कथा सांगितलेली आहे. पण कुठे कुठे अशी कथा आहे की तिन्ही देवांचं तेज एकत्र आलं आणि त्यातून बेलपत्र निर्माण झालं. कारण श्लोक आहे या संदर्भामध्ये, त्या श्लोकाच्या आधारे आपण बोलू शकतो. त्रिदलम त्रिगुणाकारं, 3 दलाचं 3 गुणाचं, त्रिदेवम त्रियायुधम, त्रिदेवम म्हणजे 3 देवांचा साक्षी असणारं बेलाचं पान. बेलाला 3 पानं आहेत, तर हे 3 दलाची साक्ष देणारं बेलपत्र, 3 देवांची साक्ष देणारं, तिन्ही देवांच्या तेजामधून बेलपत्र निर्माण झालं. महादेवानं पंचमुखी रूप धारण केलं. पहा, भगवान भोलेनाथ पंचमुखी रूप धारण करतात. त्या पंचमुखाचं वर्णन केलेलं आहे. माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा ईश्वर. 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 माझ्या शंभूचे
सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर गिरी कैलास आवड त्याला नंदी सेवेस उभा राहिला गिरी कैलास आवड त्याला नंदी सेवेस उभा राहिला नाम रामाचे निरंतर नाम रामाचे मुखी निरंतर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर जय हो हरी बोल दया असू दे तुझी शंकरा हात जोडितो गिरिजावरा दया असू दे तुझी शंकरा हात जोडितो गिरजावरा ध्यास लागो तुझा निरंतर ध्यास लागो तुझा निरंतर जय हो. पाचा मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर भगवान भोलेनाथाचं पंचमुखी महादेवाचं रूप निर्माण झालं आणि काही पुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पती बाहेर आल्या की ज्या शंकराला अतिशय प्रिय आहेत. भांग, धोत्रा, शमीपत्र आणि दुर्वा घास रूट या 5 वस्तू श्री शंकराच्या मुखातून जन्माला आल्या असं काही ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये या 5 वनस्पतींचा प्रयोग केला जातो. धोत्र्याचं फूल, दुर्वा, रूट, शमीचं पान, भांग शिव भगवान श्री शंकराच्या पूजेमध्ये वापरल्या जातं. पण बऱ्याच वेळेला काही लोक अशा काही कथाभाग कथेमध्ये ऐकला की याच्यातून फायद्याचं घेतात. म्हणे महादेवाला भांग आवडतो मग आपण पण भांग प्यालं पाहिजे. लोकाला सवय काय लागली आपल्या फायद्याचं घ्या. पण सांगू तुम्हाला महादेवाच्या जवळ भांगाची गोळी ठेवतात ते खाऊ घालत नाहीत महादेवाला. महादेव खात नाहीत. कुठे कुठे तर अशी पण कथा आलेली आहे माझ्या भगवान श्री शंकरानं जेव्हा हलाहल विष प्राशन करत होते त्यावेळेला त्या विषाचे
पित असताना, तर आपण पाणी पिताना काही थेंब खाली पडतात का नाही पाण्याचे? तसं विषाचे थेंब जमिनीवर पडू लागले तर ते विषाचे थेंब सर्प, विंचू, गांधीन माशी यांनी घेतले, स्वीकारले. आणि काही थेंब पडले तर त्यातून भांग, धोत्रा असे विषारी वनस्पती निर्माण झाल्या. मग महादेव म्हणतात या वनस्पती विषारी आहेत, याचं तुम्ही सेवन करू नका, हे माझ्याजवळ सोडून द्या, सेवन करू नका. पण आपण व्यसन ती भांगाची विषारी अफूची गोळी तिथे सोडून देण्याऐवजी आपण म्हणतो महादेव घेतात, मग आपण थोडंसं घेतलं तर काय फरक पडला, असं म्हणतात काही लोक. पण ही गोष्ट चुकीची आहे. महादेवानं तिथे जवळ ठेवलंय स्वतःच्या, त्याचं सेवन नाही केलेलं. का? ही विषारी वस्तू आहे, ही इथे राहू दे. ही जर जनमानसामध्ये पसरली तर मानवी जीवन बर्बाद होईल. म्हणून महादेव म्हणतात ते माझ्याजवळ सोडून द्या, तुम्ही घेऊ नका ते. पण काही लोक म्हणतात महादेवानं घेतलं, मग आपण थोडंसं घेतलं तर कुठे काय फरक पडलं, मग माझं ऐका, महादेवानं विष पण पिलं, मग तुम्ही पिऊन दाखवता का कब्बर? होईल का सहन? मग देवाची बरोबरी करायची तर सगळीच करा ना, अशी अर्धवट बरोबरी कशाला करायची आपण? काही बहादर म्हणतात कृष्ण भगवंतानं 16,108 केल्या, मी 4 केल्या तर कुठे बिघडलं? बाबा पहिलंच करून दाखव, 4 जाऊ दे. आणि एकीला सांभाळून दाखव. 16,108 सांभाळणं का सोपं वाटतं का तुम्हाला? आता एवढ्याच कथेला बसल्या तर गोंधळ घालतात. ही म्हणते तिकडे सरक, त्या म्हणतात तिकडे सरक, याचा धक्का याला, त्याचा धक्का याला. पण आपल्या कथेमध्ये सगळे प्रेमानं राहतात. महिला मंडळ अजिबात एकमेकीला ढुसफूस करत नाहीत, अजिबात एकमेकीला धक्का वगैरे करत नाहीत, उलट सहकार्य करतात. या बसा, थोडंसं दाटी वाटी बसू पण बसा. एवढं जरी या कथेतून प्रेम द्यायला शिकलात तरी खूप काही झालं, एवढं शिकलात तरी खूप काही झालं. कारण ताईंनो, आपल्या जवळ जागा देण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं. आपण छोट्या जागेत बसून दुसऱ्यांना जागा करण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं. ही शिव महापुराण कथेमध्ये आपण एवढं जरी शिकलो, आज तुम्ही कथेमध्ये एखाद्या माझ्या ताईला, एखाद्या भगिनीला, आपली जवळची असेल, लांबची असेल मैत्रीण, तिला जर जागा करत असाल तुम्ही, तर माझा भगवान शंकर देखील त्याच्या दरबारामध्ये तुम्हाला नक्कीच आरक्षित जागा करेल. त्यात काहीच बदल होणार नाही. देवाच्या दरबारात आपल्याला सुद्धा जागा तयार होईल. फक्त सहकार्याची भावना आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. सांगू माझ्या माऊल्यांनो, या शिव महापुराण कथेचं आयोजन केलं, दान दिलं, ज्यांच्या मनात संकल्प आला आपण शिव महापुराण कथा ठेवू, ज्यांनी प्रेरणा दिली, ज्यांनी मार्ग दाखवला, ज्यांनी धनदान दिलं, ज्यांनी योगदान दिलं, अशा सगळ्या मंडळीला खूप समाधान आहे. आज सगळी माणसं म्हणतात दीदी, आता सगळ्यांसोबत तर माझा नाही होत संवाद, पण ज्या 4-2 लोकांसोबत बोलणं होत आहे ते म्हणतात दीदी, एवढ्या सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर कथा ऐकून जी प्रसन्नता, जे हसू उमललं ना, बस आमचं समाधान झालं. यांना समाधान आहे ना? या साध्या भोळ्या भाबड्या आमच्या माता मावल्या, कुणी जॉबला जात असेल कंपनीमध्ये, कुणी प्रायव्हेट जॉब करत असेल, कुणी घरातलं काम पाहत असेल, या बिचाऱ्या कधी घर सोडून कधी एवढ्या संख्येने एकत्र येणार आहेत? पण सगळ्या एवढ्या बहुसंख्येने एकत्र येतात आपल्या घरातलं काम आटोपून. कधी कधी घाई गडबडीमध्ये दुपारच्या वेळेला मालक जेवायला मागत असतील तर तुम्ही म्हणत असताल तिथं ठेवलंय, हातानं घ्यान खा, चालले मी कथेला. अशी गडबड गोंधळ होत असेल. एवढ्या सगळ्या जण तुम्ही येतात, आनंदात इथे नाचता, उड्या मारता, गाता, आनंद व्यक्त करता, आणि मग तुम्हाला जी मिळालेली प्रसन्नता आहे ना, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. हे या आयोजक मंडळीच्या मनातला भाव आहे. खरं तर सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बरं, मी हे सगळं का सांगते आहे तुम्हाला, तर माझा मूळ मुद्दा असा होता की देवाची कधी बरोबरी करायची नाही. श्रीकृष्ण भगवंतानं 16,108 केल्या, मग आम्ही 8 केल्या तर तुम्ही 8 करू नका, 8 पाठीमागं लागल. एकीला सांभाळा, देवादिकांची बरोबरी नको करायला. मग भगवान शंकर जर भांग गोळी खातात तर आम्ही खाल्ला तर काय फरक पडला? खात नाही, त्यांनी जवळ ठेवून घेतलेलं आहे. ते का? लोकांमध्ये पसरता कामा नाही, हे विष आहे.
ते जनमानसामध्ये पसरू नये म्हणून माझ्याजवळ सोडून जा, ही शंकराची भावना आहे. पण लोक जे घ्यायला पाहिजे ते घेत नाहीत. माझा भगवान भोलानाथ त्याच्या पंचमुखातून 5 वस्तू बाहेर पडल्या आणि महादेवानं त्या पूजेमध्ये स्वीकारल्या. महादेवाचं पूजन कसं करावं त्याचं शास्त्र आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही जाल. आता तर कार्तिक महिना आहे ना, या कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकाचा महिना सोडूच नका. रोज महादेवाला तांब्याभर पाणी आपल्या घरचं जाऊ द्या. उद्योगात व्यवसायामध्ये तुम्हाला बरकत येत नसेल, एखादं तुम्ही दुकान टाकलंय, किराणा दुकान घ्या किंवा कुठल्या वस्तूंचं दुकान घ्या, स्टेशनरी घ्या किंवा कपडा दुकान असेल किंवा अदर कुठलं तुमचं एखादा बिझनेस उद्योग असेल, व्यापार असेल कुठला, व्यापारामध्ये बरकत येत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या कारणानं पैसे नुकसान होतात, लेकरं बाळा आजारी पडतात. अशा अडचणी जर संसारामध्ये असतील, प्रपंचामध्ये असतील, तर या कार्तिक महिन्यामध्ये एक उपाय करायचा. पूर्ण कार्तिक महिन्यापर्यंत तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं. हळदी कुंकवाचं गंध अक्षरेचं पाळ तुमच्या सोबत असलं पाहिजे. जे फूल तुम्हाला उपलब्ध होईल, मग पांढऱ्या रंगाचं असू द्या, लाल रंगाचं असू द्या, जे फूल तुम्हाला उपलब्ध होईल. विशेष धोत्र्याचं फूल भेटलं तर आनंदच आहे, पण धोत्र्याचं फूल मिळत नाही, त्याच्यासाठी कुठे रानावना तिकडे तिकडे फिरण्याची काही गरज नाही. जे फूल मिळेल तुम्हाला ते फूल उपलब्ध झालं, नाही तर बेलाचं पान उपलब्ध झालं तर शिव मंदिरामध्ये जा. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही महादेवाला तांब्याभर पाण्यानं अभिषेक करा किंवा पाणी घाला महादेवाला. या कार्तिकाच्या महिन्यामध्ये तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करावं. आणि जे अशोक सुंदरीचं स्थान आहे, आता तुम्हाला मी सर्वच सांगणार आहे. असंही तुम्ही श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या कथेमध्ये अशोक सुंदरीचं स्थान, गणपती बाप्पांचं स्थान, कार्तिक स्वामींचं स्थान, अगदी त्या शिवपिंडीमध्ये कुठे आहे, 33 कोटी देवांचं वास्तव्य कुठे आहे हे पाहिलंच असेल. पण पुन्हा एकदा या पवित्र व्यासपीठावरनं रामरायाच्या दरबारामध्ये ही जी भव्य शिव महापुराण कथा चालू आहे, तर याही कथेतून मी तुम्हाला सांगणार आहे. अशोक सुंदरीचं जे स्थान आहे, तर त्या स्थानावर अगोदर महादेवाला पाणी, नंतर अशोक सुंदरीला पाणी जेव्हा तुम्ही घालाल, पूर्ण शिवलिंगाला पाणी घालून झाल्यानंतर हळदी कुंकुवाचं एक एक बोट तुम्ही तिथं अशोक सुंदरीच्या स्थानावरती अर्पण करायचं. देवपूजा करताना या बोटाचा उपयोग करावा. बोटांची पण करामत आहे बरं. आपल्या काही बोटांचा प्रभाव असतो. कधी हस्तरेषा बोलत असतात, कधी आपलं कपाळ बोलत असतं, काही आपल्या पाऊल खुणा असतात, काही आपल्या चेहऱ्यावरचा भाव बोलत असतो. आपल्या हातावरती एक चिन्ह असतं. कांडे आहेत ना, कांड्याच्या मध्ये जॉईंटवर रेषा असतात पहा, आणि त्या जॉईंटवर ज्या रेषा असतात, विशेष करून अंगठ्यावर मासोळी सारखा जर आकार असेल, तिथे त्या बोटावर जी रेष आहे ना आडवी, तिथे जर मासोळी सारखं चिन्ह असेल तर त्याला यव नावाचं चिन्ह म्हणतात. पूर्ण माशासारखं असेल, डोळ्यासारख्या आकाराचं, तर त्या चिन्हाचा प्रभाव असा आहे, त्या ज्या बाईच्या हातावर हे चिन्ह आहे, त्या बाईनं 5 लोकांचा स्वयंपाक करू दे, 10 लोक तिच्या हातानं जेवतात. ते यव नावाच्या चिन्हाचा प्रभाव आहे. आणि ज्याच्या हातावर चिन्ह, तोंड त्याचं मोकळं असेल, मिटलेलं नाही, माशासारख्या आकाराचं नाही, असं मिटलेलं उघडलेलं असेल तोंड, तर समजावं ते यव नावाचं चिन्ह आहे, पण त्याचं तोंड उघडं आहे, तर त्याचाही एक प्रकार असतो. म्हणजे ते चिन्ह हातावर असेल तर ज्या बाईनं 5 लोकांचा स्वयंपाक केला, तिच्या हातानं 10 लोक जेवतात. ज्या शेतकऱ्याच्या हातावर ते चिन्ह आहे, त्यानं मूठभर पिरू द्या, त्याला मनभर मिळतं. पण ज्याच्या बोटावर ते चिन्हच नाही, अशा बाईनं 10 लोकांचा स्वयंपाक करू दे, 5 जेवतात आणि 5 उपवाशीच. काही शेतकऱ्याच्या हातावर ते चिन्ह नसतं, त्यानं पोतभर पिरू द्या, अगदी ओंजळभरच घरात येतं, पसाभर. चिन्हाचा प्रभाव आहे.
आता बऱ्याच जणी आपले चिन्हच पाहायला लागले आपल्या हाताला आहेत का नाहीत. पण ते असं पाहून समजणार नाही, त्याचा पारख करणारा लागत असतो. आपल्या हातावरती रेषा असते, मध्ये धनरेषा असते, मधल्या बोटावर जाणार आयुष्य रेषा असते. बरेच काही चिन्ह आहेत आपल्या हातावरती. आपल्या हातावर, कुणाच्या हातावर गोल चक्र असतं, कुणाच्या पेरे असतात ना पहिले एक एक कांडे, त्याच्यावरती शंख असतात. तर प्रत्येक चिन्हाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. आपल्या हाताची बोट जर लांब लांब असतील तर ती माणसं गुणी असतात, कलाकार असतात. पाय आहे ना आपला पाय, पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, पाहून घेता का? ते जर अंगठ्याच्या पुढे असेल तर खरं सांगते मी तुम्हाला, तुमच्या पप्याचा बाप तुम्हाला विचारल्याशिवाय घराच्या बाहेरच जाणार नाही. तुम्हाला विचारूनच जाणार, पप्याची आई मी चौकात जाऊन येऊ का, मी भाजी मंडीत जाऊन येऊ का, विचारल्याशिवाय बाहेरच जाणार नाही. का? त्या बोटाचा प्रभाव आहे. आणि तेच अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या मागे असेल तर तुम्ही काय इथं न विचारता येऊ शकता. तुम्हाला सुद्धा परवानगी घ्यावी लागणार, आम्ही जाऊ का. ते जा म्हटले तरच तुम्ही इथं येणार. पण तुमच्या एवढ्या सगळ्या उपस्थितीवरनं मला असं वाटतंय अंगठ्याच्या शेजारचं बोट पुढंच आहे असं वाटतंय. विनोद केला तुमचा. आता फक्त सावध होऊन कथा ऐकायची आपल्याला. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. एकच सांगायचं आहे मला तुम्हाला की भगवान श्री शंकराच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा भगवान शंकराचं पूजन करतो आणि कार्तिक मासामध्ये रोज महादेवाला तांब्याभर पाणी घालून या बोटानं तिथे हळदी कुंकू लावायचंय. बऱ्याच माझ्या माता मावल्यानं हे करंगळीच्या शेजारचं बोट हे देवपूजेचं बोट आहे. तर या बोटानं देवादिकांना गंध लावायचा. आपण या बोटाचा देवपूजेत कधी प्रयोग करू नका. जीवन जगत असताना सुद्धा या बोटाचा जास्त वापर करायचा नाही, कारण हे बोट पेटवण्याचं काम करतं. पहा, या बोटाची ताकद जर तुम्हाला पाहायची असेल तर फक्त सासूकडे बोट करा, सासूबाई एवढंच करा. कठीण आहे, भांडण लागल्याशिवाय राहत नाही, कारण हे बोट फार कठीण आहे. चार चौकात उभे असाल, असं जर केलं तर लगेच ते बोट प्रत्युत्तर देत आपल्याला. याचा अर्थ काय आहे? बोटांची सुद्धा ताकद आहे. या बोटाचा प्रयोग देवपूजेमध्ये करायचा. अशोक सुंदरीच्या स्थानावरती हळदी कुंकुम तुम्ही अर्पण करा. हात धुवून काढू नका. हळदी कुंकुवानं ते भरलेलं बोट, तसंच तुम्ही तुमचं काय असेल कलश वगैरे घेऊन, पूजेची थाळी घेऊन घराकडे निघा. मंदिरातून निघाल्यापासून घराला जाईपर्यंत तुमच्या तोंडातून फक्त एकच नाम उच्चार पाहिजे, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय. मंदिरातून घरून मंदिरात येईपर्यंत, मंदिरातून घरी जाईपर्यंत या मंत्राचा जाप झाला पाहिजे. सत्य सांगते तुम्हाला, घरून तीर्थावर निघा किंवा घरून मंदिरामध्ये जा, घरून मंदिराकडे निघाल्यापासून मंदिरातून घरी जाईपर्यंत प्रत्येक पावलाला जर आपण भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर एका पावलाला एका यज्ञाचं पुण्यफल प्राप्त होतं. प्रमाण आहे, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. मग प्रत्येक पावलाला एका यज्ञाचं पुण्य, येताना पुण्य घेऊन येता, पूजा अर्चना करता, जाताना पुण्य घेऊन सोबत जा. आणि तुमचं जे घर आहे त्याच्या घराच्या चौकटीमध्ये अगोदर तुम्हाला ते हळदी कुंकवानं भरलेलं बोट चौकटीला लावायचंय. येताना थोडंसं पाणी शिवमंदिरातून घेऊन या. महादेवाला घातलेलं पाणी असं जे खाली सांडतं ना, थोडंसं पाणी आणायचं तांब्यामध्ये, आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं. हळदी कुंकवाचं बोट तुम्ही ते भरलेलं बोट लावायचं आणि
चौकटीतून आतमध्ये प्रवेश करत असताना तुम्ही हर हर महादेव या शब्दाचा उच्चार करायचा की भोलेनाथ घरात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही टिकवा, तुम्हीच कृपा करा. कुणाची काळी नजर माझ्या घराला लागली असेल, कुणाची वक्र नजर लागली असेल, कुठला दोष या घरामध्ये आला असेल तर तो घालवा. महिनाभर कार्तिकाचा पूर्ण महिना हा प्रयोग तुम्ही करा. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात आणि किंबहुना अनेक लोकांच्या जीवनामध्ये हा अनुभव आलेला आहे की व्यवहारातल्या अडचणी, उद्योगातल्या अडचणी, परिवारातल्या अडचणी, घरात सुख लागत नाही, चैन पडत नाही, समाधान लागत नाही, सगळ्या काही अनिष्ट गोष्टी 1 महिन्याच्या आत संपवण्याची जबाबदारी भोळ्या महादेवाची आहे. हा प्रयोग तुम्ही करून पहा. आजपासून कार्तिकाला आरंभ झालाय. आजपासून तुम्ही या गोष्टी करू शकता आणि 1 महिना आहे. नाहीतरी असं आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये कार्तिक महिन्यात काकडा आरतीचं खूप मोठं महत्व आहे. काकडा आरती करतात कार्तिक महिन्यामध्ये. पहाटे सूर्य उदयाच्या आत स्नान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या दिवसामध्ये कार्तिक स्नानाला, गंगा स्नानाला खूप महत्व आहे. ज्या लोकांना नदी जवळ नाही, तलाव जवळ नाही, गंगा जवळ नाही, त्यांनी पहाटे उठून गंगेचं नाव घेऊन जरी आपल्याच घरात आंघोळ आपण करतो, पण आंघोळ करताना गंगेचं नाव जरी घेतलं तर गंगा स्नानाचं पुण्य तुम्हाला या महिन्यामध्ये मिळत असतं. एवढं महत्व या महिन्याच्या स्नानाचं आहे. तर कार्तिक महिन्यातला हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुढे आपण कथेमध्ये पाहणार आहोत की भगवान भोलेनाथाला ब्रह्मदेव आणि श्री विष्णू प्रार्थना करतात, देवा आता तुमच्या स्वरूपाचं दर्शन आम्हाला झालंय, पण असं एक सुंदर स्वरूप तुम्ही निर्माण करा की सहज साध्या सरळ माणसालाही तुमची सहज भोळी भाबडी सेवा करता येईल. त्यावेळेला अग्निस्तंभ रूप धारण केलेल्या भगवान श्री शंकरानं शिवलिंग स्वरूप धारण केलं आणि त्या शिवलिंगाची पूजा, विश्वातली पहिली पूजा भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनी केलेली आहे. महादेवाची सुंदर पूजा केली. महादेवाला लाल चंदन लावलं, तांब्याभर पाणी घातलं, लाल चंदन लावलं, भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रूट आणि बेलपत्र महादेवाला अर्पण केलं आणि सुंदर अशी पूजा केली. भगवान भोलेनाथ देखील प्रसन्न झाले. पण मी तुम्हाला सांगणार आहे की महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजेचं विधान कसं आहे, पूजेचं शास्त्र कसं आहे ते लक्षपूर्वक पहा, ऐका. आता आपल्या घरून तुम्ही निघालात, पूजेची पूर्ण थाळी घेतली. महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना महादेवाला घालण्यासाठी जे पाणी आणतात ते आपल्या घरूनच आणा, उसनवारी करू नका. तर मंदिरामध्ये पाणी घालत असताना आपल्या घरनं पाणी घेऊन जा. मंदिरात तुम्ही गेलात, मंदिरामध्ये गेल्यानंतर आता गृहीत धरा हे शिवलिंग आहे. आता दिशा आपण गृहीत धरू की इकडे उत्तर दिशा आहे असं तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी गृहीत धरते. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी एवढं सुंदर सांगितलंय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून. जिकडे उत्तर दिशेला पाणी वाहत असतं पहा, पाणी घातल्यानंतर उत्तर दिशेला पाणी जातं, कारण पाणी घातल्यानंतर जो निमुळता छोटा भाग आहे शिवपिंडीचा तो उत्तर दिशेला असतो आणि मला वाटतं उत्तर दिशा ही आहे. पण आता मला हात असा करता येत नाही म्हणून मी असं दाखवते तुम्हाला. महादेवाच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला पूजा करायला बसल्यानंतर असं गृहीत धरा, इकडे उत्तर दिशा, इकडे दक्षिण आहे, इकडे पूर्व आहे आणि इकडे पश्चिम आहे असं आपण गृहीत धरू. तर हे छोटा भाग आहे महादेवाच्या पिंडीचा छोटा भाग, इथून पाणी खाली जातं. तर तुम्हाला पूजेसाठी इकडे बसायचे, म्हणजे दक्षिण दिशा जिकडे आहे दक्षिण दिशेला तुम्हाला पाठ करून उत्तरेकडे तोंड करून पूजेसाठी बसायचं आहे मंदिरात गेल्यानंतर. आणि आता ही झाली शिवपिंड, हे वरचं शिवलिंग. हा जो उजवा भाग आहे पिंडीकडे तोंड करून बसल्यानंतर निमुळत्या भागातला हा उजवा कोपरा, तर इथे गणपती बाप्पांचं स्थान आहे, इथे गणेशजीचं स्थान. अगदी त्याच्या बरोबर इकडे डाव्या साईडला
कार्तिक स्वामींचं स्थान आहे. दोन्हींच्या मध्ये इथे अशोक सुंदरी महादेवाची सगळ्यात लहान मुलगी अशोक सुंदरीचं स्थान या दोन्हींच्या मध्ये आहे. म्हणजे 2 भाऊ आणि मध्ये एक बहीण, जी गोल कठडी आहे, गोल कठडी. तर ही गोल कठडी म्हणजे माता पार्वतीचं ते स्वरूप आहे, निर्गुण पार्वती. आणि वरचं जे गोल आहे ते गोल शिवलिंग ते भगवान श्री शंकराचं स्वरूप आहे असंही मानतात. ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं एकत्रीकरण शिवलिंगामध्ये आहे असं देखील सांगतात. आता इथून पाणी पडतं पहा, या समोरच्या भागातून खाली इथून असं पाणी आलं खाली. हा जो एकदम समोरचा भाग आहे कड ही, तर इथे 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे असं ग्रंथ पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल, मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला गणपती बाप्पांना पाणी घालायचंय. कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेशाचं स्तवन पूजन केलं जातं. इथे गणपती बाप्पांचं स्थान आहे. अगोदर गणेशजीला पाणी घाला, नंतर कार्तिक स्वामींना पाणी घाला, नंतर अशोक सुंदरीला पाणी घाला, नंतर निर्गुण पार्वती आणि सगळ्यात शेवटी शिवलिंगावरती जलधारा अर्पण करा. महादेवाच्या वरती ती जर तांब्याची घागर असेल की ज्याच्यामधून पाणी टिप 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 थेंब थेंब पाणी पडतं, तर त्याच्यामध्ये उरलेलं पाणी टाका. एक थोडंसं पाणी शिल्लक असेल तर नंदी महाराजांच्या उजव्या पायावरती पाणी घाला. अशा पद्धतीनं तुम्हाला शिवपूजन करायचंय. शिवपूजन झाल्यानंतर लाल चंदन असेल तुमच्याकडे तर महादेवाला लाल चंदन त्रिपुंड स्वरूपामध्ये तुम्ही लावा. गंध अक्षदा त्याच्यावरती, बेल, फूल, गंध, अक्षदा, भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रूट, धोत्र्याचं फळ हे तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता. एक सुंदर गोल वातीचा दिवा महादेवाच्या मंदिरात लावावा. दोरीसारखी जी वात असते ती जगदंबेची जी स्वरूप आहेत, लक्ष्मी माता असेल, दुर्गा देवी असेल, तर देवींच्या समोर लांब वाती लावतात. आणि जेवढे देवता आहेत जसं की कृष्ण, विष्णू, महादेव, गणपती, हनुमंतराया हे जे देवता आहेत यांच्या समोर गोल वात लावल्या जाते, गोल वाती लावतात. मग गोल वातीचा दिवा भगवान श्री शंकराच्या मंदिरामध्ये लावा. भगवान महादेवाला वारंवार नमस्कार करा आणि भोलेनाथाला वारंवार नमस्कार करत अंतःकरणातलं काही दुःख असेल, काही वेदना असेल किंवा आनंद असेल, जे काही असेल ते भोळ्या महादेवाला सांगा. हे सगळं सांगत असताना तुमच्या मनाची एकाग्रता असणं फार गरजेचं आहे. नाहीतर महादेवाला पाणी घालताय आणि घरचा महादेव कुठं असेल हा जर विचार करत असाल, बंडीजी बाप्पा आले असतील का घरी, चिडचिड करत असतील का, रागावले असतील का, हा सगळा विचार बाजूला ठेवून भगवान श्री शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही पूजा अर्चना करा. एक महत्वाची गोष्ट, महादेवाला पाणी घालत असताना आपण दक्षिणेला पाठ करावी, उत्तरेला तोंड करावं. अशी काय घटना घडली होती की दक्षिणेकडे पाठ आहे, उत्तरेकडे तोंड आहे, किंवा दक्षिण दिशेलाच बसतात महादेवाची पूजा करताना? एवढं त्या दिशेचं महत्व काय? कान देऊन ऐका. श्रद्धे पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांच्या श्रीमुखातून श्रवण केलेलं आहे. महादेवाच्या दर्शनासाठी, पूजेसाठी 10 दिशा निघाल्या, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, सर्व 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, ऊर्ध्व आणि अधो, अशा 10 दिशा महादेवाच्या पूजेसाठी निघाल्या. सगळ्या जणी उभ्या आहेत, सगळ्या जणी महादेवाकडे, माता पार्वतीकडे पाहतायत. पण जी दक्षिण दिशा होती, सगळ्या जणी बडबड करत होत्या, पण दक्षिण दिशा शांत उभी होती. ती गोंधळ नाही, गडबड नाही, बडबड नाही, शांततेमध्ये महादेवाचं ध्यान लावत, महादेवाचं नामस्मरण करत, डोळे भरून महादेवाच्या रूपाला अंतःकरणामध्ये साठवत होते. लक्षपूर्वक ऐका. तेवढ्यामध्ये दक्षिण दिशा एवढी शांत, साधू सारखी, अशी गरिबासारखी उभी आहे, डोळे काय तिनं भरले, असा एक उपहासात्मक भाव
उत्तर दिशेच्या मनामध्ये आला. उत्तर दिशा म्हणते आता ही खूप मोठी साध्वी झाली, हिला कुठे मान मिळाना म्हणून कोपऱ्यामध्ये उभं राहून डोळे भरून पाहते. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या पुढे 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 गर्दीमध्ये धक्का बुक्का लोटा लोटी, देवानं मलाच पाहिलं पाहिजे, मी देवालाच पाहिलं पाहिजे. आता खरं सांगा मला, आपल्या डोळ्याला देव दिसत नाही पण देवाला काय आपण दिसत नाही का? पण आपली धडपड काय असते, देवाच्या समोर जायचं म्हणजे देवाची नजर आपल्यावरती पडत. तुम्ही जिथे उभे आहात ना तिथपर्यंत देवाची नजर जाते. आणि त्या धक्काबुक्कीमध्ये आपल्याकडनं कुणाला तरी धक्का लागतो, कुणाचं तरी मन दुखावलं जातं, कुणाला तरी लोटतो किंवा कुणाचा तरी आपल्याला राग येतो. खरं सांगा, एखाद्याचा राग द्वेष धक्काबुक्की करण्यामध्ये देवाला प्रसन्न करून घेणं एवढं मन प्रसन्न राहतं का? आपलं मन प्रसन्न राहत नाही, मग देवाच्या समोर जाऊन सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून कधी जर देवादिकांच्या मंदिरात गेलात तर खूप पुढे 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 जाण्यात आणि धक्काबुक्का करण्यात मजा नाही. ज्या जागेवर तुम्हाला व्यवस्थित जागा मिळेल ना जिथे, तिथून देवाचं सुंदर रूप पहा, ध्यान करा, मन समाधान माना. भलेही तुम्हाला देव नजरेनं नाही दिसला तर देवाची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. एवढी दक्षता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर घ्यायची. पण किती जण आता स्वतःत बदल करणार आहेत काही माहिती नाही मला, पण मी जे बोलते त्याच्यावर विचार करा. कधी जर मंदिरात गेलात आणि प्रचंड गर्दी असेल तर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करू नका. भगवान तुमचं अंतकरण पाहत असतो. जी उत्तर दिशा होती ना ती हसायला लागली. म्हणे ही दक्षिण ना, ही साधी भोळी बाबडी तिथे कोपऱ्यात उभी आहे, तिथे रडते, हिला कोणी पुढेच येऊ देत नाही. तिला हसू लागली उत्तर दिशा. पण लक्षात घ्या, उत्तर दिशेच्या लक्षात येत होतं ही दक्षिण दिशा शंकराचं भजन करते. तिला लक्षात येत होतं की भजन करत होती, पण ती भजन करते हे कळत असताना सुद्धा उत्तर दिशा दक्षिण दिशेला पाहून मोठ्या मोठ्यानं हसू लागले. काही लोकांना सवय असते, कोणी जर अंतकरणानं भजन करायला लागलं, कोणी आनंदानं भजनात नाचायला लागलं तर उगीच कोणी कोणी हसतात त्यांच्याकडे पाहून. हसू नका. ते उठून उभे राहून नाचतात ना, हा त्यांच्या मनातला भाव आहे. या बाईला काही कळतच नाही, या बाबाला काही कळतच नाही, ती पोरगी का वेडी झाली का, आणि त्यांच्याकडे पाहून आपण हसणं. कधीच भजनामध्ये दंग असणाऱ्या माणसाचा कधीच आपण उपहास करायचा नाही. आपल्याला नाही जमत उठून उभं राहून उड्या मारणं, भजन करणं, आपण आपल्या जागेवर बसून भजन करा. पण कोणी जर नाचत असेल, कोणी जर उभं राहून आनंद घेत असेल, कोणी भजनामध्ये दंग असेल तर त्याला हसायचं नाही, त्याच्या भजनात कधी विक्षेप आणायचा नाही. कारण ती गोष्ट महादेवाला सहन होत नाही. त्या दक्षिण दिशेला ही उत्तर दिशा मोठ्या मोठ्यानं हसायला लागली, खूप जोरजोरात हसते. एवढी हसू लागली की त्या दक्षिण दिशेचं भजन करत असताना तिला मध्ये विक्षेप निर्माण व्हायला लागला. आणि भजनामध्ये विक्षेप आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलंय, भजनामध्ये विक्षेप करणं म्हणजे प्रत्यक्षात नरकाला जाणं आहे. कधीच भजनामध्ये विक्षेप आणायचा नाही, कधीच आणू नका जीवनामध्ये. आपल्याला नाही पटलं तर बाजूला निघून जा, पण विक्षेप आणू नका. तर महादेवाला लक्षात आलं की उत्तर दिशा हिचा उपहास करते, हिची उपेक्षा करते, तिच्याबद्दल काहीतरी हिच्या मनामध्ये द्वेषभाव निर्माण झालाय. महादेवाला एवढा भयंकर राग आला की महादेवानं क्रोधिष्ट नजरेनं, रागाच्या नजरेनं उत्तर दिशेला पाहिलं. आणि उत्तर दिशेला महादेवानं रागाच्या नजरेनं पाहिल्या कारणानं तिच्या शरीरामध्ये प्रचंड आग निर्माण झाली. काही केलं तिची आग कमी होईना, तिला भयंकर त्रास होऊ लागला, तिला वेदना होत आहे. भोलेनाथ हे काय झालं मला, ती व्याकुळ झाली, गडबडा लोळते ती उत्तर दिशा. आणि उत्तर दिशेचं ते दुःख ऐका, उत्तर दिशेचं ते दुःख, तिच्या अंगात निर्माण झालेली आग, ती जलन दक्षिण दिशेला सहन होईना. का? ती दिशा माझीच तर भगिनी आहे. नाही समजलं तिला की भजनामध्ये कधी आपण व्यत्यय आणू नये.
पण तिला होणारा त्रास मला सहन होईनाय. ती महादेवाला प्रार्थना करते, भोलेनाथ उत्तर दिशेच्या शरीरामध्ये निर्माण झालेली आग शांत करा, शांत करा. महादेवानं सांगितलं, दक्षिण तू माझी पूजा कर म्हणजे ती शांत होईल. कारण अजून पूजेचा मान सगळ्यांना द्यायचा होता. मग दक्षिण दिशेला मान दिला. तिनं घडू भरून पाणी घेतलं आणि शिवलिंगावरती अर्पण केलं. दक्षिण तिच्या बाजूला उभी आहे. दक्षिणेनं शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं. जसं महादेवावर पाणी अर्पण केलं, घातलेलं पाणी उत्तर दिशेला वाहिलं आणि त्या पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर उत्तर दिशा शांत झाली. म्हणून दक्षिणेकडे माणसं बसतात, उत्तरेकडे तोंड करून पाणी घालतात, त्यानं उत्तर दिशा शांत होते, ते पाणी उत्तरेकडे वाहून जातं. असा त्याच्या पाठीमागचा घडलेला कथाभाग आहे. हर हर महादेव. तर याच्यातून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. कधी कुणाला कमी समजायचं नाही आणि कुणी भजन करत असेल तर त्याला कधी हसायचं नाही. आपल्याला नाही जमत, काही हरकत नाही, पण कुणाच्या भजनामध्ये व्यत्यय आपण कधी आणायचा नाही. आता पहा, उत्तरेला पाणी घातलं, उत्तराशा म्हणजे महादेवाला पाणी घातलेलं ते उत्तरेपर्यंत गेलं, उत्तर दिशेपर्यंत. असंही शिवलिंगाला पाणी घातल्यानंतर उत्तरेकडे ते वाहतं. आता याच्यातून एक सुंदर गोष्ट, महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेलात, दर्शन घेतलं, पाणी घातलं, तर शिवलिंगाला कधी प्रदक्षिणा घालायची नाही, नाही घालायची प्रदक्षिणा. आता जे सारखे शिवकथेला फॉलो करतात त्या लोकांना माहिती आहे शिवलिंगाला प्रदक्षिणा का घालत नाहीत. तर त्याच्या पाठीमागे घडलेला कथाभाग असा आहे. एक वेळेला शिवजी म्हणतात, पार्वती मला असं वाटतंय की कार्तिक आणि गणेशाची मी परीक्षा घ्यावी. आणि खरंच आपली लेकरं हाताबाहेर जाऊ नयेत, आपल्या लेकरांनी स्वैर बनू नये, असं जर मायबापाला वाटत असेल तर किमान पित्यानं अधूनमधून आठवडा 15 दिवसाला पोरांची चौकशी केली पाहिजे. कधीतरी पोराच्या बुद्धीची परीक्षा घेतली पाहिजे. हे केलं पाहिजे आपण. बापानं सगळे लेकराची सगळी जबाबदारी जर आईच्या हवाली केली, तूच लेकरं पहा आणि तूच त्यांना सांभाळ, आणि तुम्ही कधीच पोराला विचारलं नाही तू काय केलं, काय करतो, कुठे बसतो, कुठे उठतो, तर ही गोष्ट हानिकारक आहे परिवारासाठी. बापाचं सुद्धा कर्तव्य आहे कधीतरी मुलाला विचारलं पाहिजे तू काय करतो. कारण पूर्ण परिवाराचा, पूर्ण घराचा रिमोट कंट्रोल वडिलाच्या, पुरुषाच्या हातामध्ये असला पाहिजे किंवा वडिलांच्या हातामध्ये असला पाहिजे. वडील फक्त कमाईकडेच लक्ष देत असतील तर तुमची खरी संपत्ती कधी नुकसान पावेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. वडिलाचं लक्ष परिवाराकडे असलं पाहिजे, पोरांकडे असलं पाहिजे. जर मुलांकडे लक्ष दिलं नाही आपण तर मुलं आपले बिघडतात आणि आपल्याला म्हातारपणी पश्चातापाशिवाय दुसरं काही पदरी पडत नाही. अधूनमधून जसे महादेव आपल्या लेकरांची परीक्षा घेतात तसं तुम्ही सुद्धा आपल्या लेकराची परीक्षा घेतली पाहिजे. त्यांचा खूप लाड करा. मी म्हणणार नाही की त्यांचा लाड करू नका, खूप लाड करा, पण अधूनमधून पोरांची परीक्षा पण घेत जा. आणि वडिलांनी घरामध्ये वावरत असताना, जगत असताना, बोलत असताना आपण बोलतोय काय, कसं बोलतोय, काय करतोय, काय व्यवहार आहे आपला, याच्याकडे खूप काळजी, लक्ष असलं पाहिजे वडिलांचं. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते. एक अधिकारी होता, क्लास 1 अधिकारी, 1,00,000 रुपये पगार, हाताखाली खूप नोकर होते. पण त्या अधिकाऱ्याला एक चुकीची सवय होती. दिसल त्याला मूर्ख म्हणायचा. ए मूर्ख, फाईल इकडे घे. ए मूर्ख, ही फाईल तिकडे ठेव. सारखं मूर्ख 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 म्हणायचं. घरात आलं की बायकोला म्हणायचं, मूर्ख चहा कर, मूर्ख भाजी कर, पोळी कर, सारखं मूर्ख बोलायचं. पण त्याच्या लक्षात येई नाही की त्याच्या त्या मूर्ख शब्दाचा किती विपरीत परिणाम होऊ लागलाय. एक दिवस सुट्टीच्या दिवशी तो अधिकारी घरी बसला, पेपर वाचत होता. सुट्टीचा दिवस होता, पेपर वाचतोय तो, त्याचा छोटासा मुलगा त्याच्या बाजूला खेळ खेळतोय गाडीचा.
आणि मग तो छोटासा मुलगा गाडीचा खेळ खेळत असताना मुलगा म्हणतोय, ट्रिंग ट्रिंग गाडी निघाली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचंय त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचंय त्यांनी खाली उतरून घ्या. ट्रिंग ट्रिंग गाडी निघाली. मुलगा काय म्हणत होता? ट्रिंग ट्रिंग गाडी निघाली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचंय त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचंय त्यांनी खाली उतरून घ्या. ट्रिंग ट्रिंग गाडी निघाली. वडिलांनी 1 वेळा 2 वेळा 10 वेळा 20 वेळा ऐकलं. वडील म्हणतात, माझं पोरगं तर मूर्ख बोलायला शिकलंय. आता हे जर सारखं मूर्ख 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 म्हणू लागलं, हे मोठं झाल्यावर आपल्यालाच मूर्खात काढल. म्हणून वडिलांनी हातातला पेपर बाजूला ठेवला, मोठी छडी घेतली, एवढं मारलं पोराला, एवढं मारलं, खूप मारलं. मुलगा अर्धा तास रडत होता. अर्धा तास रडून 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 पोर शांत झालं. शांत झालेला मुलगा, बापाला असं वाटलं की आता माझा मुलगा मूर्ख म्हणणार नाही, कारण मारच तेवढा खाल्लाय, आता तो मूर्खच म्हणणार नाही. मुलगा रडून रडून शांत झाला आणि पुढा गाडीचा खेळ खेळायला लागला. गाडीचा खेळ खेळताना मुलगा म्हणतोय, ट्रिंग ट्रिंग गाडी निघाली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचंय त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचंय त्यांनी खाली उतरून घ्या. आधीच एका मूर्खामुळे गाडी अर्धा तास लेट झालेली आहे. दृष्टांत समजलाय तुम्हाला? जर वडिलांनी वेळीच घरामध्ये लक्ष दिलं नाही, अधूनमधून जर पोरांच्या परीक्षा घेतल्या नाही, तर आपली लेकरं कधी आपल्या हातून सुटतील सांगू शकत नाही आपण. म्हणून महादेवाकडनं शिका. भोलानाथ म्हणतात, पार्वती मला वाटतंय पोरी परीक्षा घ्यावी. माता पार्वती म्हटलं घ्या. कार्तिक आणि गणेशजीला बोलावलं. कार्तिका, गणेशा, तुम्हाला खूप मोठं मानाचं स्थान द्यायचंय मला, पण जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होईल. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर मानाचं स्थान मिळणार. कान देऊन तर ऐका. कार्तिक स्वामींचं वाहन आहे मोर. कार्तिक स्वामींनी मोर घेतला, सांगेपर्यंत दम निघाले 220च्या स्पीडनं. गणपती बाप्पा विचारात पडले, म्हणे आपल्या दादाची गाडी हायफाय आहे. आपल्या दादाची गाडी म्हणजे फॉर्च्युनर गाडी आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. एवढ्या भारी गाडी पुढे आपला रिक्षा कधी तक धरणार आहे? आपण जिंकणार नाही. पण गणपती बाप्पा फार बुद्धिमान. गणपती बाप्पांनी उंदीर मामाला घेतलं. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालायला गेलेच नाही, तिथेच कैलासाला प्रदक्षिणा घातली. बाप्पा कैलासाला प्रदक्षिणा घालतात आणि पप्पा विचारतात, बाप्पा चाललं काय तुमचं? बाप्पा म्हणतात, पप्पा थोडं थांबा, एकच प्रदक्षिणा राहिली आता. बाप्पा चक्कर मारून पप्पाकडे आले आणि आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं होतं, पण पृथ्वीची प्रदक्षिणा आणि आई वडिलांची प्रदक्षिणा दोन्हींचं पुण्य जर एकच असेल तर पहिलं मानाचं स्थान मला द्या. बुद्धिमान लेकरू, एवढं बुद्धिमान लेकरू की वडिलांना सुद्धा शास्त्र उलगाडण्यासाठी भाग पाडलं आणि महादेव शास्त्र उलगाडू लागले. शास्त्र पाहिल्यानंतर महादेव म्हणतात, गणेशा तुम्ही जे सांगतायत ते बरोबर आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. गणेशा तुम्हाला मी पहिलं मानाचं स्थान देतो. तेवढ्यात कार्तिक स्वामी महाराज आले. बाबा 3 प्रदक्षिणा झाल्या बरं पूर्ण, आता द्या मला मानाचं स्थान. महादेव म्हटले, कार्तिका गणपतीनं तर मान पटकावला, गणपती पहिला पूजेचा मानकरी ठरला. कार्तिक स्वामी रडू लागले. कार्तिक स्वामीचं रडणं पाहून माता पार्वती म्हणतात, स्वामी कार्तिक का रडतायत? पार्वती, पृथ्वी प्रदक्षिणा जो करेल त्याला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होणार.
गणेशानं बुद्धी चालवली आणि कैलासाला प्रदक्षिणा घातली, त्यांनीच मान मिळवला. म्हणून आणि कार्तिकची प्रदक्षिणा विनाकारण व्यर्थ चक्कर खाऊन गेली. कार्तिकला दुःख झालं. माता पार्वती आपल्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू पाहू शकत नाहीत, कारण आईचं अंतकरण आहे ना. माया मंदिर हलले लागे कणस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. कार्तिक स्वामी महाराजांचं रडणं पाहून माता पार्वतीचं अंतकरण गहिवरून आलं आणि माता पार्वती म्हणतात, स्वामी, गणेशाला तुम्ही पहिलं मानाचं स्थान दिलं, माझ्या कार्तिकाला सुद्धा पहिलं मानाचं स्थान मिळालं पाहिजे. कार्तिकाला पहिलं मानाचं स्थान द्या. नाही पार्वती, गणेशानं मला प्रदक्षिणा घातली आणि त्याला तो मान मिळाला. गणेशानं मला प्रदक्षिणा घातली, लक्ष माझ्याकडे द्या. उमापती महादेव की जय. खूप मोलाचं सांगते मी तुम्हाला, कान देऊ नये का. काय म्हणतात माता पार्वती, स्वामी, गणपतीनं तुम्हाला प्रदक्षिणा घातली. महादेव म्हणतात, हो पार्वती, गणेशानं मला प्रदक्षिणा घातली, पहिला मानाचं स्थान मिळवलं, पहिला मान पटकावला. माता पार्वतीनं सांगितलं, स्वामी, आज पार्वती सांगते, इथून पुढे तुम्हाला जो कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालेल त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. ही तुमची प्रदक्षिणा पहिली आणि शेवटची असेल की जी गणेशानं केली. आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. म्हणून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करत नाहीत. महादेवाची आरती घेतल्यानंतर सुद्धा अर्धी प्रदक्षिणा घालायची. पण महादेवाची आरती झाल्यानंतर जर घालील लोटांगण आपण घेतलं तर ते काय करा, अर्धीच प्रदक्षिणा घ्या, पूर्ण प्रदक्षिणा घेऊ नका. माता पार्वती म्हणतात, माझ्या लेकराला कार्तिकाला सुद्धा पहिला मान पाहिजे. मग महादेवानं सांगितलं, ठीक आहे पार्वती, सुपारीच्या रूपानं पहिली पूजा गणपतीची होईल. पण फक्त सुपारीवर कधी पूजा पूर्ण होत नसते, कळस बसवावा लागत असतो, कलश स्थापना करावी लागत असते. मग कळस जो बसवल्या जाईल, सुपारी अगोदर खारीक वाटी सुपारी आणि त्याच्या पाठीमागे कळस बसवला जातो. तर तो कळसामध्ये नागिनीचे किंवा आंब्याचे पानं, आंब्याच्या पानावर मग नारळ. तर जो कळसावर बसवलेला नारळ आहे ना, तो नारळ म्हणजे कार्तिक स्वामीचं स्वरूप असेल, त्यांना सुद्धा पहिला पूजेचा मान प्राप्त होईल. मग जशी आपण सुपारीची पूजा करतो तसा नारळ ठेवतो, कळस बसवतो, तो कळस कार्तिक स्वामींचं स्वरूप आहे. अशा पद्धतीनं महादेवाच्या मंदिरात तुम्ही पूजा करायला गेल्यानंतर पूजा कशी करावी ते पण सांगितलं तुम्हाला, कोणत्या दिशेला बसावं तेही सांगितलं, आणि महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करू नये हेही तुमच्या समोर कथाभाग मांडलेला आहे. आता आपण पुढील कथाभाग पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर काही क्षणाचं आपण भजन करणार आहोत. सुन भक्तों की पुकार, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ. सुन भक्तों की पुकार, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ. सुन भक्तों की पुकार, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ. जय हो, जय हो, हरि बोल, जय हो, हरि बोल, जय भोलेनाथ, जय.
बस मेरा माए देवा डमरू बजाए, कैसा निराला भोले रूप बनाए। बस मेरा माए देवा बजाए, कैसा निराला भोले रूप बनाए। बस मेरा माए देवा डमरू बजाए, कैसा निराला भोले रूप बनाए। बस मेरा माए देवा डमरू बजाए, कैसा निराला भोले रूप बनाए। गले सर्पों की होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया भक्तों की पूजा। होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया मेरा भोलानाथ। महिमा महान है, भोले भक्तों के बाबा भोले भगवान है। देवों के देव इनकी महिमा महान है, भोले भक्तों के बाबा भोले भगवान है। देवों के देव इनकी महिमा महान है, भोले भक्तों के बाबा भोले भगवान है। देवों के देव इनकी महिमा महान है, भोले भक्तों की बाबा भोले भगवान है। करने भक्तों का उद्धार, नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोला। भक्तों की पूजा होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ। भक्तों की पुकार होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ। सुन भक्तों की पुकार, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया